अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने मांडलेल्या 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी नंबर खाली जाईल. नंबर खाली जाईल म्हणलं. अध्यक्ष महोदय, मी हे मुद्दामून महाराष्ट्राच्या निदर्शनास आणू इच्छितोय की गेले अनेक वर्ष सभागृहात असताना आणि त्यातले अनेक वर्ष आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना अंतिम आठवड्याचं जे काही महत्व असायचं ते आम्हाला इथे बसलेल्या मिनिस्टर्स वरून दिसायचं. अध्यक्ष महोदय, ते लाईनीत सगळे मंत्री बसलेले असायचे. मुख्यमंत्री तिथे, तेव्हाचे आमच्या बरोबरचे उपमुख्यमंत्री अजितदादा, छगन भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब, असे लाईनीत सगळे बसलेले असायचे. आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव हा 7 वाजता 8 वाजता चंद्रकांत दादा कधी आलाच नाही. तेव्हाच्या विरोधी पक्षाची एवढी दहशत होती. आणि आमचे सन्माननीय पार्लमेंटरी पॉलिटिक्सला, पार्लमेंटरी रूल्स प्रोसिडिंग्सला महत्व देणारे दिलीप वळसे पाटील साहेब वरती बसलेले असायचे. त्यांच्याकडे गेले तुम्ही सगळे की बरोबर सेटिंग फिट व्हायचं. दुपारी 2 वाजताच विरोधी पक्ष नेत्याचा प्रस्ताव यायचा, म्हणजे 293 दरवेळेस. आणि मग तेव्हा खडसे साहेबांचं भाषण 1.5 तास आणि देवेंद्र भाऊंचं भाषण 1.5 तास. हे जेव्हा उठायचे आमच्या मुनगंटीवर साहेब, त्यांचं भाषण 1.5 तास. आशिष उठायचे, शेलार साहेब उठायचे, भाषण 1.5 तास. कोणाची बोलण्याची हिंमतच नसायची. म्हणजे खरं तर मी नेहमी गुप्त चर्चेत असं नेहमी म्हणतो, म्हणजे कॉन्फिडेन्शियल आहे, ऑन रेकॉर्ड नाही. आता येऊ दे ना, आता काय फरक पडतोय. तेव्हा मला मी शिव्या पण खाल्ल्यात त्याच्यावर की तुम्हाला इतकी बोलण्याची संधी दिली आमच्या लोकांनी की तुमची बुद्धिमत्ता महाराष्ट्रासमोर आणून ठेवली. असं वागणं जर तेव्हाच्या अध्यक्षांचं असतं तर कदाचित आम्ही सत्तेतनं बाहेरच गेलो नसतो. नाही, हा अपमान नाही. त्यांच्या पार्लमेंटरी प्रोसिजरवर त्यांचा किती प्रचंड विश्वास होता. आणि मी खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि उजवा कान बंद केला पाहिजे. हे त्यांचं जे मेथॉडॉलॉजी होती त्यांनी पूर्ण आत्मसात केली होती. पण आज तुम्ही हेतुपूर्वक, मी म्हणत नाही, मी हेतुपूर्वक असं म्हणत नाही शेलार साहेब, पण आमचा प्रत्येक प्रस्ताव 8 नंतर आम्ही काय पाप केलं. आज तुम्ही मैत्री खात्यात इथे आलात, हे पहिल्यांदा मी बघितलं अनेक वर्षानंतर की संसदीय कामकाज मंत्री संवाद साधतायत. मी ते आपले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काय धावपळ करायचे हो. जरा झालं की असे ते ठाम टांगा टाकत तिथे लगेच तुम्ही त्यांच्या मागणं, लगेच तिथे बैठक, सेटलमेंट. आता तर काही असं दिसतच नाही चित्र. प्रकाश मेहता संसदीय कामकाज मंत्री, मी अनेक वर्ष त्यांना 14 नंबरच्या केबिन मध्येच जेवताना बघायचो. म्हणलं की अरे दोस्ती रखण्याची ये ना. आता तुम्हाला काय दोस्ती बिस्ती काय गरजच वाटत नाही. आज यावेळेस पहिल्यांदा आम्ही बघितलं. नाही साहेब, माझी चुकी. ते मुनगे साहेब तुमच्या मनात, ते साहेब तुमच्या मनातलं दुःख मी समजू शकतो, पण त्याच्यावरती मी काही करू शकत नाही हो. तुमच्या मनातलं दुःख समजतंय, पण काय करणार मी साहेब. मी पामर आहे. या पामराने काय करावे. तर आज पहिल्यांदा एक दूत आमच्याकडे आला, त्या दूताने चर्चा केली आणि मी हट्टाला होतो, पण दूताचं असं हसणं आणि मग असं कन्व्हिन्सिंगली बोलणं ते माझ्या मनाला एवढं भावलं की मी उठून उभा राहिलो आणि भाषणच करायला सुरुवात केली. पण चंद्रकांत दादा, हे वागणं बरोबर नाही. यू आर पर्पजली किलिंग द अपोजिशन. तुम्ही मुद्दा, म्हणजे माझा वाईट वाटून घेऊ नका, पण दादा खरं पॉलिटिकली सांगा, वाजलेत 10:30 9:30, सगळ्या हेडलाईन्स गेल्या. शेवटचं 10चं बातमीपत्र एबीपीचं ते पण गेलं.
नाही नाही, एक मिनिट. हे कोण छापणार आहे आमचं उद्या? कुठे येणार आहे लिहून? नाही नाही, असं असं हो साहेब, आम्ही तुम्हाला बोलताना बघितलंय हो साहेब, आणि कशा हेडलाईन खेचल्यात तुम्ही, आम्ही सगळं बघितलंय ना साहेब. मी साक्षी, असं आहे की मी पहिल्यांदा आलो असतो आणि काहीच माहित नसतं तर ठीक आहे, मी साक्षीदार आहे ना तुमचे आरोप. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, हा असं वातावरण पण या सभागृहात नाही. म्हणजे आता मला हे बरं वाटतं की आपण हसत खेळत बोलतोय, नाही तर इतकी द्वेषभावना वाढली आहे मुनगंटीवर साहेब, की विरोधी पक्षाशी बोलणं किंवा असं एकत्र बसणं हे काय म्हणजे दुरापास्त झालंय. म्हणजे मला अजूनही आठवतं, सध्या एकमेकात प्रेम वाढले आता. हे आता अर्धा तास, आता वाढलंय. हे अर्धा तास दिसायला लागले. वारीची वेळ आली ना, आणि ह्यांची वारी येते असं कळतंय आम्हाला. ते सोपल साहेबांची बाहेर मैफिल बसायची दादा, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष सगळे एकत्र येऊन बसायचे, अशी लॉबी कशी अशी भरलेली असायची. शेलार साहेब तुम्ही मला सांगा, लॉबी भरलेली असते आजकाल? मुनगंटीवर साहेब, आपण जरा पार्लमेंटरी पॉलिटिक्सवर बोलूया साहेब. आमदारांचा हरवत चाललेला इंटरेस्ट डे टू डेज अफेअर्स ऑफ द विधानसभा विल हर्ट महाराष्ट्र. हे आपल्याला आज बरं वाटतंय, संख्या आपली जास्त आहे झालं. पाशवी बहुमताच्या जोरावर पाशवी बलात्कार केले तरी काही हरकत नाही, पण ह्याच्याने महाराष्ट्राचं नुकसान होतं. विरोधी पक्षांना जेवढे तुम्ही पायाखाली दाबायला जाल तेवढा फटका तुम्हाला बसणार आहे. त्या मुद्दे आमचे नाही निघत ना, मुद्दे महाराष्ट्राचे निघतात. आणि तेही तुम्ही जर आम्हाला काढू देणार नसाल तर एंड ऑफ पार्लमेंटरी पॉलिटिक्स. मी हे का बोलतोय तर आम्ही ऐकलंय ना, इंटरेस्टिंग भाषणं असायची, काय काय आरोप करायचे खडसे साहेब, आणि ते पण पवार साहेबांवर, कमी जास्ती नाही. आणि शांतपणाने सभागृह ऐकत बसलेलं असायचं. उत्तरं मिळायची तिथनं, आर पाटील बोलायचे बोलायचे, पण ती जी काय बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग असायची त्यामुळे आपल्याला मॅच्युरिटी आली. पुढचे जे प्रोडक्ट्स येणार आहेत ना, या ह्याच्यातनं बाहेर येणारे प्रोडक्ट्स आहेत ना दादा, इमॅच्युअर्ड येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आज योग्य वाटत असेल कदाचित की काय जिरवली, ह्या जितेंद्रला 12 वाजताच उभा केला, काही फरक पडत नाही मला. 12 वाजता काय कधी उभा केला नाही उभा केला तरी आता त्याच्या पलीकडे निघून गेलो. पण हे योग्य नाही असं मी माझं मत ठामपणाने या ठिकाणी म्हणतो. आणि मला आनंद वाटला की दादा तुम्ही पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर, आज कळलं मला की तुम्ही पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर. इट इज युअर ड्युटी टू हॅव कॉर्डियल रिलेशन्स विथ अपोजिशन. आपण कधी आमच्याकडे येऊन चहा प्यायलेच नाही, किंवा तुमच्याकडेही बोलव नाही की या जरा विरोधी पक्षांनी चला चहा वडापाव आणलाय, भडंग आणलंय, चला या बसूया. थोडंफार तरी आपलेपणा. हा, चिकन कटलेट नको, वडा द्या, अर्धा द्या, पण द्या साहेब. हा मैत्रीपूर्ण संवाद हा राजकीय पुढच्या जीवनासाठी खूप महत्वाचा ठरेल. इतका द्वेष, इतका तिरस्कार राजकारणात काही क्षणासाठी बरा वाटतो, कारण का संख्याच्या ताकदीवरती आपण इथे बोलत असतो. पण कालांतराने जेव्हा आपण शांतपणाने रात्री विचार करतो तेव्हा मिळवलं काय? ठीक आहे, तुमचे विचार माझे विचार हे वेगवेगळे आहेत, पण डेमोक्रेसी सर्वाइव्स ऑन ओनली वन प्रिन्सिपल. आय ॲग्री टू डिसॲग्री. या एका प्रिन्सिपलवरती डेमोक्रेसी जिवंत आहे. आणि हेच जर आपण मान्य करणार नसू आणि जाता येतं तेव्हा हे असं, आज शेवटचा दिवस आहे, उद्या ठरल्याप्रमाणे 2लाच तुम्ही बंद करणार. नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, आता मी तुमच्या आग्रस्त बोलायला उभा राहिलोय, पण मी ऑन रेकॉर्ड आणतो
की हे उद्या 3 वाजता सभागृह बंद करून टाळी लावून निघून जाईल. कोण कोणाला काही विचारणार नाही आणि तुमच्या विचारण्याची तेव्हा वेगळे अध्यक्ष बसलेले असतील, ते त्यांच्या स्टाईलने सभागृह निपटवून चालले जातील. आपण फक्त शेलार साहेबांचे आणि दादांचे आभार मानू. कमीत कमी चर्चा केली. हो भी क्या कम है यार, ते महत्वाचे आहेत. आता तुम्ही आम्ही सांगितलं ऑन रेकॉर्ड ना, अध्यक्षांना बोलायला लावा की उद्या सगळ्या सदस्यांना बोलायची परवानगी देऊन मग कारण का अध्यक्ष हे का मी बोलतोय ताकदीने, हे आमच्या वेळेस घडलंय. अंतिम आठवड्याचा शेवटचं उत्तर रात्री 8 वाजता दिलेलं मी पाहिलंय. 8 वाजता म्हणजे शेवटचा दिवस हा आपण 10 वाजता संपवलाय. अशी जी ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही रेकॉर्ड तपासून बघा. आणि तुमचं नेहमीचं उत्तर असतं, नाही नाही 2 वाजता सभागृह बंद केलं पाहिजे. अरे कशासाठी, काय? जेवढं पांडुरंगाचं मंदिर महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा हे मोठं मंदिर आहे. तुमचा खरा विठ्ठल इथे आहे, तो जनतेच्या हिताचा आहे. जेवढे वर्ष ते मंदिर राहणार आहे तेवढे वर्ष आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे मंदिर राहणार आहे. पण ह्या मंदिराचा जर कळस आणि पायात जर तुम्ही खोदून काढणार असाल तर त्या विठ्ठलाला काय अर्थ आणि ह्या विठ्ठलाला काय अर्थ.